सुमित कुमार, केविनी दिवे आणि मायू 11 धामणगाव या दोन टीम मध्ये ही मॅच आता तुम्ही बघणार आहात. आजच्या दिवसातली 5वी मॅच. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. कुणाल आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 5 ओव्हरचा हाही सामना असेल. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी आपण बघताय पॉवर प्ले स्पेशलिस्ट सागर गुळवी याचा वापर करण्यात आला. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. करूयात या सामन्याची सुरुवात. पहिला बॉल ओव्हर द विकेट, लॉफ करण्यात आला. डाऊन द ग्राउंड, सुंदर फटका डीप मध्ये फिल्डर, परंतु वाऱ्यासह बॉल गेलाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. येतो पहिला बॉल वरती, पहिला षटकार. डाऊन द ग्राउंड हा फटका. याच्या अगोदरचे डाऊन द ग्राउंड फटके तुम्ही भरपूर बघितले विनीत मालीच्या बॅट मधून. त्यानंतर आपण मुकनेलाही बघितलं तसे फटके खेळत असताना. परंतु या बॉलवरती परफेक्टली जी जागा होती, पॉवर प्ले मध्ये फिल्डर होते, त्याच्या डोक्यावरून चेंडूला काढण्यात आलं. मैदानाच्या आतमध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर नव्हता, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचेपर्यंत बॉल बॉर्डरच्या बाहेर गेला आणि तिथून पहिल्याच बॉलवरती षटकाराने आपलं ओपन करत असताना अकाउंट कुणाल पाटील. चांगला फटका होता. फटका खेळण्यासाठी कर्तन बॉलच्या रीच पर्यंत गेले, तेवढीशी जागा मिळाली गेली चेंडूला लॉफ करण्यासाठी. अगदी आपण ऑन द राईज हा फटका बघितला. जागेवरून खेळत असताना जिथे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्यांना बीट करून षटकाराने सुरुवात करण्यात आली आहे कुणाल पाटीलने आपल्या डावाची. सागर गुळवीवरती पहिलाच अटॅक झालाय. कारण वारा जर आपण पाहिला तर उजव्या हाताच्या खेळाडूसाठी एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर किंवा डीप कव्हर, लॉंग ऑफ या ठिकाणी सुरक्षित आहे वारा, त्यासाठी तिथेच मारला गेला हा पहिला बॉल. आता फुल टॉस ऑन साइडला चुकी केली, पण तो टर्न करत असताना टप्पा पडलाय आणि बॉल गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर. पंच दर्शवत असताना की इट्स वेलकम टू बाउंड्री. आणि दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग अंपायर इशाराही करतात की ओव्हर द वेस्ट साठी चेक करावं की ओव्हर द वेस्ट आहे की नाही. अंपायर्स रिव्ह्यू आहे की बॅटर रिव्ह्यू? अंपायर्स रिव्ह्यू आहे. सो आपण चेक करूयात. प्रल्हादजी पाटील या हा चौकार जरूर आलाय, परंतु आपण इथनं बघणार आहोत की हा बॉल अटेम्प्ट कुठे केलाय. फ्लाइट डीप आहे की हाय फ्लाइटने हा तर बॉल हँडल केलाय, अर्थातच अटेम्प्ट करण्यात आला. या सगळ्या गोष्टी आपण बघूयात आणि योग्य तो डिसिजन आपण देऊयात की या बॉलवरती चौकार जरूर आहे, परंतु नो बॉल आहे की नाही. ट्रिपल एस लाईव्ह प्रोफेशनल ब्रॉडकास्टिंग टीम सध्या तर या स्पर्धेचं कव्हरेज करते. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातल्या 5व्या मॅच मध्ये तुम्ही आहात, ज्या ठिकाणी सुमित कुमार, केवनी दिवे त्यांच्या विरोधात मायू 11 धामणगाव. सध्या तरी केवनी दिवे बॅटिंग करते. कुणाल पाटीलने षटकाराने सुरुवात केली. दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय, परंतु अंपायर्स रिव्ह्यू आहे ओव्हर द वेस्ट साठी. आपण बघूयात की तो डिसिजन काय देतात अंपायर्स. इट्स अ फेअर बॉल. सो अटेम्प्ट केलाय. ती खरतर अटेम्प्ट करण्यासाठी ज्या वेळेला बॅट्समनला बघितलं तेव्हा ती डीप लँडिंग होती, त्याच्यामुळे अंपायर्सने फेअर बॉल घोषित केला. कारण फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, त्याच्यामुळे फेअर बॉल. आता ही खरतर उचलण्याचा प्रयत्न, पण तो फटका सुंदर आहे, वेगाने चालला, आउटफील्ड फास्ट आहे, परंतु तरी स्टॉप करण्यात आला. 2 टप्पे घेतल्यानंतर बॉलला तुम्ही थोडंसं स्टॉप होताना बघितलं, तिथून पाहायला मिळतात धावा. दोन मोठे फटके ज्या लेंथ वरतून आले ना, त्या लेंथ वरती आता मित्र म्हणून कुठेतरी इम्प्रूव्हमेंट केलं होतं. कारण ज्या वेळेला तुमच्या अगेन्स्ट अटॅक होतात ना, तेव्हा तुम्हाला त्या लेंथ वरून थोडासा बॉल पुढे किंवा मागे टाकायचा असतो. तेच केलं. यावेळेला यॉर्कर बॉल होता, परंतु तिथे आपल्याला पाहायला मिळाला कुणाल पाटील त्याच्या बॅटमधून अजून 2 धावा. टीमची धावसंख्या 12 आकड्यावर. ओव्हर द विकेट. आता यॉर्कर परफेक्टली ब्लॉक. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र. आणि हीच तर आपण चर्चा करत होतो की एखाद्या वेळेला जर तुम्हाला एका लेंथ वरून जर तो रिझल्ट अपोजिट मिळत असेल ना, तेव्हा त्या लेंथ वरून थोडंसं बदलाव करणं म्हणजे तुम्हाला या ओव्हरमध्ये वाचण्यासारखं आहे. तेच झालं. यॉर्कर बॉल टाकण्यात आला. तो यॉर्कर बॉल थोडासा बॅकफुटला जाऊन खरं तर खेळण्याचा प्रयत्न नव्हे तर खेळण्यासाठी भाग पाडलं. तिथे आपल्याला पाहायला मिळाली सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 13. 13 ऑन बोर्ड विदाउट लॉस. ओव्हर द विकेट. लेग स्टंपला हिट करायचं होतं, परंतु गतीचा वापर फक्त बॅट आडवी करत असताना स्वर्गीय प्रगती अरविंद पाटील स्टँडच्या अगदी मधोमध बॉल चालला बॉर्डरच्या बाहेर. सुरुवात सागर पाटीलची चौकाराने, त्याच्या बॅटमधून हा पहिला 4. फक्त गतीचा वापर. अटॅक इज अ बेट डिफेंड. आपण असं म्हणतो की आक्रमकता तुमचा बचाव करते, परंतु जर एक वेगवान बॉलर असेल
तेव्हा तुम्हालाही माहिती आहे की एखाद्या बॉलरकडे वेग असेल तर त्याचा गतीचा वापर करण्यासाठी तुम्हाला तेवढा दिमागाचाही वापर करायचा असतो. क्रिकेट विथ द ब्रेन तुम्हाला पाहायला मिळाला. ज्या खेळाडूने सुरुवात केली षटकाराने तो होता कुणाल, परंतु आता सागर जसा स्ट्रायकिंग इन वरती गेला त्याने फक्त गतीचा वापर केला गोलंदाजाच्या. आता तर सागर गुलवीच्या गतीचा वापर करत असताना त्याच्या बॅटमधून आला चौकार. शेवटचा बॉल. आताही मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु विकेट किपर फाईन लेगच्या आधी पोहोचले बॉलकडे. तिथे षटकाची समाप्ती होत असताना या डॉट बॉलने अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 17 आपल्याला पाहायला मिळते, जिथे बॅटिंग करतोय सुमित कुमार केवनी दिवे. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटं घेतलेली आहेत, त्याच्यामुळे विनंती करेन की अजूनही 3 ओव्हर तुम्हाला फेकायचे आहेत. ती तुम्हाला 20 मिनिटांमध्ये, खरं तर 4 ओव्हरचा आम्ही तुम्हाला वेळ देतो, परंतु आता तुमच्याकडे 15 मिनिटं उर्वरित आहेत. पहिला बॉल पडलाय 2:53 मिनिटाने, ती वेळ आम्ही या ठिकाणी नोंदवली आहे. सो 20 मिनिटासाठी तुम्हाला खरं तर जे 4 ओव्हर आम्ही निर्धारित देतो ते कंप्लीट करायलाच लागतात. त्याच्यामुळे तुम्हाला पेनल्टी न मिळावी म्हणून आम्ही वारंवार अनाउन्समेंट करत असतो की तुम्ही प्रत्येक ओव्हरमध्ये किती वेळ खर्च केला. त्याच्यामुळे प्लीज विनंती करेन मायुलियन दामनगाव, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले की पहिलं षटक तुमचं 5 मिनिटांमध्ये संपलेला. 17 धावा टीमच्या टोटलमध्ये, एकही गडी गमावला गेला नाही. ही जमेची बाजू, कारण प्रत्येक बॉल आपण बघितले तर पारखून खेळण्यात आले होते. कुणाल पाटीलची सुरुवात षटकाराने झाली. आतापर्यंत तो 13 या धावसंख्येवरती खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला सागर पाटील तो खेळतोय 4 वरती. साहिल आल्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. साहिल डुकले ओव्हर नंबर 2 मध्ये. कुणाल पाटील त्याच्या समोर आहे. टीमची धावसंख्या 17-17 बोर्ड. दुसऱ्या ओव्हरला आता होईल सुरुवात. 5 ओव्हरची मॅच इथे केवनी दिवे आणि धामणगाव एकमेकाच्या विरोधात. चांगलं बिग बॅटल रंगेल, कारण दोन्ही खतर या भागामधल्या अशा टीम्स आहेत ज्याने दूरवरचा प्रवास केला या क्रीडांगणावरती येण्यासाठी. त्यासाठी त्यांचे स्वप्नही मोठे असेल. मागच्या मॅच मध्ये स्वप्न पूर्ण होताना तुम्ही बघितलं. चौथा हिरवा मानकुली या टीमचं 2 मॅच शेलुमाता वर्ल्ड या टीमनं जिंकलाय. म्हणजेच या टीम मधून जो जिंकेल तो खेळ चौथा हिरवा मानकुली सोबत. त्याच्यामुळे नॉकआउट लढत सध्या तरी सुरू आहे. दुसऱ्या ओव्हरला जिथे होईल सुरुवात, जिथे साहिल डुकले ऑन द बॉलिंग मार्क. पहिलाच बॉल टप्पा पडला, थोडासा खाली राहिला, परंतु नजरेने हेरत असताना बॉलला पाठवलाय कव्हर बॉललांच्या बाहेर. चौकारासाठी हा अटॅक कुणाल पाटीलच्या बॅटमधून चौकार. बॉल पडल्यानंतर तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये स्पष्ट बघितलं असेल की पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. कमी खरं तर उंची असणारा हा गोलंदाज टप्पा पडल्यानंतर आपण त्याने बॉल बघितला तर थोडासा खाली तुम्ही राहताना तुम्ही चेंडूला बघितलं. आणि जेव्हा सड पातळ खेळाडू जेव्हा उंचीचे असतात ना, तेव्हा त्यांच्या बॅटमधून तुम्ही मोठे मोठे स्ट्रोक ऑन साइडला बघता, परंतु या खेळाडूकडे नजर आहे आता कुणालकडे. अजून एक ऑफ स्टंपवरती बॉल होता, परंतु त्याला कट केलाय. सुंदर फटका. बॉलने पडल्यानंतर डायरेक्शन बदललं गेलं. तिथे बॉल जात असताना डीप पॉइंट बॉर्डरलाईनच्या बाहेर लागोपाठचा हा दुसरा चौकार. फिल्डरकडे या बॉलला अडवण्यासाठी, परंतु टप्पा समोर पडल्यानंतर तुम्ही थोडंसं डायरेक्शन चेंज करताना बघितलं. बॉलचं डायरेक्शन चेंज झालं. डीप पॉइंटला बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला आणि लागोपाठचा दुसरा चौकार आलाय साहिल डुकलेच्या विरोधात. या 2 चौकाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 25 ऑन बोर्ड विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना केवनी दिवे. आता ही कडा लागली आहे, परंतु गॅपमध्ये बॉल पडलाय. बॅकआउट पॉइंटचा प्रवास केला बॉलने. डीप बॅकआउट पॉइंटला जाईपर्यंत चेंडूला स्टॉप करण्यात आलं. तिथे आपल्याला पाहायला मिळते सिंगल, आणि सिंगलने टीमची धावसंख्या आता पुढे जात असताना स्कोर मोजून 26. बॉल चांगला होता. याच्या अगोदरच्या लेंथ मध्ये ना खरं तर परिवर्तन नव्हतं, परंतु या वेळेला लेंथ थोडीशी पुढे टाकण्यात आली होती. तिथे 2 वेळा कडा लागून बॉल बघितला. एक पॉइंटला चौकार तुम्ही बघितला आणि दुसरा बॅकआउट पॉइंटला स्टॉप करण्यात आला. लो फुल टॉस अटेम्प्ट केलाय. ऑन साइडला हलवार पद्धतीने खेचण्यात आला. टीप मध्ये फिल्डर 2-2 चेस केलाय बॉलला. खूप सुंदर फिल्डिंग झाली. जरूर येस नो वेट या तिन्ही गोष्टींचा मिलाव तुम्ही बघितला, कारण डीप मधून जो मिड विकेटला फिल्डर आला ना
त्या मिड विकेटच्या फिल्डरला फक्त बॅकअपसाठी थांबण्यासाठी सांगितलं. लॉंगॉनच्या फिल्डरने त्या बॉलला कव्हर केलं, तिथून उचलतात, बॉलला फेकतात. दरम्यान आपण बघतात की अजूनही 2 धावेने टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 28 या आकडावरती. पहिल्या ओव्हरचा दबाव स्पष्ट दिसतोय, कारण 5 ओव्हरची मॅच आतापर्यंत पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा धावा आल्यात. कट करण्याचा प्रयत्न, समोर इन्व्हिटेशन दिलं होतं पण तो ऑलरेडी बाहेर टाकण्यात आला होता चेंडू. अंपायर सांगतात की पडल्यानंतर अजूनही बाहेर वळला. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, तिथनं सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 29. हे इनिंग मधली ही पहिली मिस्टेक तुम्ही बघताय जी साहिल डुकलेच्या माध्यमातून झाली आहे. ओव्हर द विकेट. आता सेकंड मिस्टेक. थोडासा अजून जर बाहेर पडला असता तर खरं तर विकेट किपरला थोडंसं जास्त स्ट्रगल करावं लागलं असतं, परंतु इथनं अजून एक वाईट बॉल लागोपाठचा दुसरा. टीमची धावसंख्या झाली 30. या ओव्हर मधले बॉल समाप्त झाल्यात आतापर्यंत 4. नेक्स्ट बॉल. आता कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला फिल्डर आहेत परंतु त्यांनाही बीट करून बॉल चालल्या मागे. एफर्ट्स थोडेसे कॅज्युअल तुम्हाला पाहायला मिळाले आणि बॉल पाहता पाहता डीप पॉइंट बॉर्डरलाईनच्या बाहेर चौकार. षटकार आपण या खरं तर इनिंग मध्ये फक्त एकच बघितलाय, परंतु चौकारांचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 चौकार आलेले आहेत. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार होते. या ओव्हरमध्ये साहिल डुकलेच्या विरोधात आले 3 चौकार. 2 व्हाईट बॉल त्याने टाकले गेल्यात. एक सिंगल, एक डबल. अशा पद्धतीने या ओव्हरमध्ये खूप धावा जास्त खर्च झालेल्या आहेत. आतापर्यंत टीमच्या टोटल मध्ये धावा जर आपण बघितल्या तर धावा 34 धावा. आणि या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल. ओव्हर द विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न पण तो गतीने आता टाकण्यात आला. चांगली लेंथ, गुड बॉलिंग. कारण साहिलच्या विरोधात आलेले 3 चौकार त्याला कुठेतरी खतर मागडे ठरवत होते, परंतु त्यानंतर आपण बघितलं तर शेवटचा बॉल वरती त्याचा कमबॅक राहिला. 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. पॉवर प्लेचे दोन्ही षटक संपले आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये हवी तशी बॉलिंग जरूर झाली नाही. 17च्या सरासरीनं 34 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड आहेत, जिथे एकही गडी गमावला नाही सुमित कुमार केवनी दिवे या टीमनं. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. क्रीडांगण बनवण्यासाठी घेतलेली अफाट मेहनत आणि त्या अफाट मेहनतीने खरं तर हे गावदेवी क्रीडांगण बनलंय. मंगेश पाटील, सोमनाथ पाटील, धनाजी थळे, राजेन थळे, भावेश थळे, प्रमोद भुईर, नयन मात्रे, भारत मात्रे आणि भावेश पाटील यांच्या मेहनतीने खरं तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एक सुसज्ज क्रीडांगणाची गरज होती. परंतु या स्पर्धेच्या अगोदर तुम्ही वेहले प्रीमियर लीग बघितली. त्या प्रीमियर लीग साठी सुद्धा या क्रीडांगणाचा आराखडा चेंज करण्यासाठी या अशा चेहऱ्यांनी खरं तर मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फल म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर आणि आपल्याही डोळ्यासमोर एक सुसज्ज क्रीडांगण हे उभं राहिलं. या सगळ्या गोष्टीची गरजच असते, कारण बहुतेक आता सध्या तरी कल्याण डोंबिवलीमध्ये किंवा भिवंडीमध्ये अशी खूप कमी क्रीडांगण राहिली आहेत ज्या क्रीडांगणांवरती आपण खरं तर स्पर्धा खेळतो. काहीशा गावांकडे क्रीडांगणही नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांचा सराव दुसऱ्याच्या क्रीडांगणावरती जाऊन त्यांना करावा लागतो. हा वेलेकरांनी खरं तर खूप सुंदर क्रीडांगण बनवलंय आणि येणाऱ्या वर्षामध्ये अनेक साऱ्या स्पर्धा या ठिकाणी होताना तुम्हाला पाहायला जरूर मिळतील. 34 धावा 2 ओव्हरचा खेळ संपला. आता तिसऱ्या ओव्हरसाठी आपण बघताय तर बॉलर या ठिकाणी रेडी होतोय सागर गुळवी, ज्याने 17 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये, परंतु आता नॉन पॉवर प्ले मध्ये तो आला. दोन्ही खेळाडू जर आपण बघितले ना तर मैदानाच्या आतमध्ये सेट झाल्यात. आतापर्यंत 2 ओव्हरसाठी 13 मिनिटं घेतलेली आहेत. हा षटक तुम्हाला काही करून 2 या 3 मिनिटांमध्ये कव्हर करायचं. जर 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर तुमचे फेकून झाले नाहीत तर मॅनेजमेंट कमिटीने जे नियम आमच्यापर्यंत पोहोचवल्यात की तुमचा एक फिल्डर शेवटच्या ओव्हरमध्ये इनफिल्ड मध्ये आणावा लागेल. डीप मध्ये 5 फिल्डर उजव्या हाताच्या बॅटर साठी ही फील्ड प्लेस करता सजवली आहे. डीप मध्ये लॉंग ऑफ तैनात केला, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर स्वीपर कव्हर पूर्णपणे खुला. ऑन साइडला आपण 3 फिल्डर बघतात. लॉंग ऑन सेट आहे, वाडिश लॉंग ऑन आणि त्यानंतर मिड विकेट सर्कलच्या बाहेर. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल प्लेस करायचा होता. पडल्यानंतर जो गतीचा अनुमान होता पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं ना तर त्या गतीचा अनुमान लावत असताना तुम्ही कुणाल पाटीलला बघितलं, परंतु या वेळेला पहिलाच बॉल फेस करत असताना अगदी जो सुरुवातीचा स्टंप आहे
ऑलरेडी तो मागेच खरं तर खेळत होता, त्यावेळेला सेट होण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण तो पडल्यानंतर थोडासा खाली राहिला चेंडू. आता शॉर्ट बॉलचा वापर, शॉर्ट पॉइंटला फिल्डर पुन्हा एकदा मिस्टेक झाली, ही दुसऱ्यांदा मिस्टेक. पडल्यानंतर बॉल थोडासा वळला ही सुद्धा, आणि बॉल पाहता पाहता डीप थर्ड मॅन बॉर्डमॅनच्या बाहेर चौकार. की दिवस आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येतं, त्या आनंदाने दिवस जगा, कारण उद्या काय होईल त्याचं माहीत नसतं. परंतु कल्याण डोंबिवलीच्या काहीशा भागामध्ये उद्या भरपूर काही घडल बिघडल ते परवा समजेल, कारण इलेक्शनची पार्श्वभूमी आहे आणि नगरसेविकाच्या खरंतर पदासाठी भिवंडी विभागामध्ये अनेक सारे इलेक्शनही असतील, कल्याण डोंबिवली विभागामध्ये सुद्धा असतील. म्हणजे परवा तुम्हाला रिझल्ट समजेल की कोणाचं काय घडलं आणि कोणाचं काय बिघडलंय. परंतु या मॅचमध्ये धावसंख्या खूप चांगल्या येतात म्हणून हा स्कोर कार्ड घडतोय, परंतु बाजूने धामणगावच्या खूप काय बिघडतंय. आला अटॅक केलाय बॉर्डरच्या बाहेर, षटकार. खरं तर क्रिकेटमध्ये खूप फरक आहे, कारण कालच्या दिवसामध्ये तुम्ही टार्गेट बघितलं तर फक्त 65 धावसंख्येचं टार्गेट तो हायेस्ट टोटल होता कालच्या दिवसातल्या इतिहासाचा विचार जर आपण केला. परंतु आजच्या दिवसामध्ये 88चं टार्गेट, आजच्या दिवसामध्ये अर्धशतकी खेळी तुम्ही बघितली, षटकार हॅट्रिक तुम्ही बघितली, 2 विकेट हॅट्रिक तुम्ही बघितल्या, आणि आता सध्या तरी ही दुसरी हायेस्ट पार्टनरशिप बघताय जी सुमित कुमार केवरी दिवा टीमच्या माध्यमातून होतीये. आता डिफेंड करण्यास भाग पाडलं, अपील केली जाते लेग बिफोर विकेटसाठी, परंतु सुरुवातीला आपण बघितलं तर विकेट किपर बघत होते, जर अगोदर डायरेक्ट हिट केला असता तर कदाचित ही विकेट मिळाली असती, परंतु लेग बायचा इशारा देत असताना अंपायर्स षटकारानंतरची लेग बायची सिंगल टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. अल्पेशजी गायकवाड जे ऑफिशियल स्कोरर आहेत या स्पर्धेचे ते सांगत असताना की 45 धावा सध्या पाहायला मिळतात टीमच्या टोटल मध्ये. सागर गुळवीच्या कार्याला ना खरं तर नास्तभूत करण्याचं काम पहिल्या ओव्हरमध्ये कुणाल पाटीलनेच केलं होतं, परंतु त्यालाच आता प्रत्युत्तर देण्यासाठी एक लीगल बॉल समोर आला, तिथे लेग बिफोर विकेटची अपील फेटाळत असताना तिथनं आली सिंगल, धावा झाले 45 आणि स्ट्रायकिंग एंड विथ सागर. चांगला बॉल, यॉर्कर पायातून बाहेर काढला, फ्लिक करत असताना डीप वाइडिश लॉंग ऑन झोन मध्ये तो फिल्डर आहे, त्या ठिकाणून चेंडूची फिल्डिंग होतीये, तिथे आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि स्कोर मोजून 46. आतापर्यंतच्या धावपलकाला जर आपण पाहिलं तर 2 गोलंदाजांना रोखण्यासाठी पाठवलं, परंतु आतापर्यंत सागर गुळवीला ही सफलता मिळाली नाही, साहिल डुकलेला ही सफलता मिळाली नव्हती, आणि त्या कारणास्तव सध्या तरी हा स्ट्रक्चर आहे ना धावसंख्येचा, तो स्ट्रक्चर वाढत चाललाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला, शेवटचा बॉल हा पण पुल करतात, ऑन साइडला चाललाय, कदाचित कुणाल पाटीलला स्ट्राईक हवी आहे चौथ्या ओव्हर मध्ये. सन्माननीय तानाजी पाटील जे भावाल्याचे आहेत, तानाजी भालेकर जे भावाल्याचे आहेत, खरं तर वेले गावचे जावई, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. साहेबांना विनंती करेन की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुमचा सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय, त्या सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करा. तीन ओव्हरचा खेळ संपलाय, पहा वेळ तुमची निघून चालली आहे. मी विनंती करेन टीम धामणगाव, कारण आपण 2:53 सामना सुरू केला होता, आता 3:11 झालेले आहेत, त्याच्यामुळे तुमची जी वेळ आहे चौथ्या ओव्हरला कमी तुम्हाला वेळ खर्च करावा लागेल. जर जास्त खर्च वेळ केली तर मग एक तुमचा अतिरिक्त फिल्डर इनफिल्ड मध्ये आणण्यात येईल, त्याच्यामुळे विनंती करेन की आता जास्त वेळ घेऊ नका. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्ही बघता टीमच्या टोटल मध्ये 47. या मॅच मध्ये खूप काही अगेन्स्ट घडलं, कारण सुरुवातीचं सागर गुळवीचं षटक ते तब्बल 17 धावेचं राहिलं, साहिल डुकलेवरती झालेला प्रहार तेही बघता आपण तिथेही 17 धावा बघितल्या, 2 ओव्हरमध्ये 34 होत्या. पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये सागर गुळवी आला, त्यांनी पुन्हा एकदा खर्च केल्या धावा 12, आणि आता ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय सूरज गुळवी. इथं धावा कंट्रोल कराव्या लागतील, कारण या ज्या धावा वाढतात ना त्या सेकंड इनिंग मध्ये थोडासा प्रेशर टाकून जातील, त्याच्यामुळे इथं धावा कंट्रोल कराव्या लागतील. लेफ्ट आर्म बॉलर, परंतु त्याच्या समोर डाऊन दी ग्राउंड फटका, सुंदर परफेक्टली बॅटच्या फ्लो मध्ये, आणि मी तर म्हणेन या स्पर्धेतला सगळ्यात लांब षटकार मारत असताना
कुणाल पाटील. होता ऍक्शन रिप्ले पाहणं खरं तर तेवढं इंटरेस्टिंग राहिलं प्रेक्षकांसाठी. सध्या तरी सुमित कुमार केवनी दिवेचे काहीशे प्रेक्षक ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत असतील. त्याने ऍक्शन रिप्ले बघितला असेल. यॉर्कर बॉल करण्याचा प्रयत्न डावकुरे हाताने राऊंड द विकेटने जसा बॉल सुटला तसा यॉर्कर बॉलवरती प्रत्युत्तर लवकर स्ट्रोकचं सिलेक्शन केलं कुमार पाटीलनं. आणि सागर गुळवीच्या विरोधात शेवटच्या बॉलवरती सिंगल बनवण्याचं कारण हेच होतं की जास्तीत जास्त कुणाल स्ट्रायकिंग एंड वरती राहिला तर त्या धावपलकाला खरं तर तुम्ही वाढताना बघाल. आणि तेच झालं यॉर्कर बॉल खोदून काढत असताना. आणि आतापर्यंतची पार्टनरशिप तुम्ही या दोघांमध्ये बघितली आहे तरी म्हणजे 53 धावसंख्येची जिथे खेळतात कुणाल पाटील आणि सागर पाटील. फिफ्टी 53 धाबा टीमच्या टोटल मध्ये. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली परंतु त्या ओव्हरमध्ये सुद्धा अटॅक तुम्हाला पाहायला मिळतोय जो अटॅक करतोय कुणाल पाटील. आउट विकेट. आता स्विच इट. सगळं फटके ट्राय केल्यात या मॅच मध्ये कुणाल पाटीलने. आता स्विच इट खेळलाय. फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करतोय परंतु तोही त्या ठिकाणी बीट होतोय. बॉल चाललाय बॉलरांच्या बाहेर बॅकअप पॉइंट बाहेर. चौकार. कदाचित दुसरी 50 पाहायला मिळेल. ऑफ वरती बॉल इनसाइड आउट ऑन द राईट. काय फटका होता क्रिकेट मधला सगळ्यात देखना फटका. इनसाइड आउट खेळत असताना एक्स्ट्रा कव्हर बनवायचं बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक कुणाल पाटीलचा षटकार. तुमच्याकडे 2 बॉल आले. नवा आहे परंतु हा एक अजून एक घेऊन ठेवा. गेल्यानंतर 3 घ्या म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला परत बॉल फेकण्याची वेळ येणार नाही. या षटकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या जरूर तुम्हाला पाहायला मिळते 63 परंतु इंडिव्हिज्युअल 49 या धावसंख्येवरती पोहोचला कुणाल पाटील. मागच्या मॅच मध्ये विनीत मालीचं अर्धशतक तुम्ही बघितलं परंतु या मॅच मध्ये कदाचित आता कुणाल पाटील अर्धशतक खेळी जरूर त्याची पूर्ण करेल. परंतु ज्या पद्धतीने जो फलंदाज खेळतो ना त्या पद्धतीने प्रत्येक बॉलरच्या खरतर बॉलिंग वरती या सगळ्या गोष्टी डिपेंडेबल असतात की एखाद्या गोलंदाजाला ते जमलं नाही फलंदाजाला बाद करणं तर एखाद्या गोलंदाजाला त्या विकेटच्या चान्सेस जास्त असतात. परंतु आता कोणत्याही गोलंदाजाला मोकळं सोडलं नाही. प्रत्येक गोलंदाजांवरती झालेला अटॅक म्हणून हे धावफलक सध्या तरी तुम्हाला 63 पाहायला मिळते. 49 धावा आणि बॉटमॅनचा सुंदर वापर. समोर कथा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कुणाल पाटील एक सिंगल बनून आपली अर्धशतकीय खेळी त्याला पूर्ण करायची होती पण तो कोलवट टप्प्याचा बॉल आला करण्याने त्याने ड्राईव्ह केलं. त्याला नंतर कळालं की जर हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलं असतं तर रिझल्ट चांगलं पाहायला मिळालं असतं. त्यानंतर त्यांनी बॅट ड्रिल करून दाखवली परंतु चांगला बॉल यॉर्कर सूरज गुळवीचा. डावात 49 इंडिव्हिज्युअल कुणाल पाटीलच्या आणि अर्धशतकाच्या बाटीवरती तो. बॉटमचा सुंदर वापर आणि या ठिकाणी अर्धशतकीय खेळी आजच्या दिवसामध्ये दुसरी पूर्ण होत असताना जरा बॅट दाखवायची कॅमेराकडे कुणाल पाटील कारण आजच्या दिवसामधला दुसरा खेळाडू ज्याच्या नावावरती राहिली 50. आउटस्टँडिंग परफॉर्म. काय सुंदर बॅटिंग केली. 17 बॉल ज्याने फेस केल्यात 50 धावा बनवल्या. विनीत मालीचं असंच कार्य राहिलं. विनीत मालीच्या बॅट मधून तुम्ही बघितले अर्धशतकीय खेळ आतापर्यंत तुम्ही धावफलक खर तर बघताय त्या टीमच्या टोटल मध्ये धावा झाल्या 64. विनीत मालीने 15 बॉल मध्ये 50 धावा पूर्ण केल्या परंतु 55 आणि 17 बॉल मध्ये सध्या तरी 50 धावा पूर्ण करत असताना कुणाल परंतु त्याच्या जोडीला गेला होता फलंदाज त्याची कॅच ड्रॉप.
एकतर तुमच्याकडे धावपलकाचं बर्डन जास्त वाढतच चाललं, त्यावेळेला अशा मिस्टेक मित्र म्हणून कुठेतरी नाराजी व्यक्त करण्यासारखी आहे. सागर पाटीलची विकेट आली असती परंतु ते कॅच झाले, ड्रॉप. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 65 ऑन द बोर्ड. बॅटिंग करत असताना सुमित कुमार, केवनी दिवे. ऑन बोर्ड. 65 धावा टीमच्या टोटल मध्ये आहेत. या खेळपट्टीने आज खरं तर धावा अक्षरशः बरसताना बघितल्यात, परंतु कालच्या दिवसामध्ये काहीशा खरं तर मॅचेस मध्ये तुम्ही धावा डिफेंड होताना बघितल्या. एका मॅच मध्ये 37 डिफेंड झाला, जो कारनामा केला जानमान सरवली बी न. एका मॅच मध्ये 47 डिफेंड झाल्या आणि कालच्या दिवसामध्ये बघितल्या तर धावा बनल्याही गेल्या. त्याच्यामुळे ही खेळपट्टी आहे ना, धावा जेवढ्या बनवते तेवढ्या कमी करू शकते. त्याच्यामुळे या शेवटच्या षटकामध्ये ना बॉलरला त्या धावा कमी कराव्या लागतील, कारण ऑलरेडी 65 धावा आहेत ऑन साइडला. परंतु धावा कमी करेल तरी कसा करेल बॉलर, कारण टप्पा पडल्यानंतर परफेक्टली नजरेने एरला जातोय. आता स्ट्रायकिंग एंड वरती खरं तर तुम्हाला पाहायला मिळाला सागर पाटील आणि त्याच्या बॅट मधून हा फटका, षटकार. पालेकर यांना विनंती करतोय की तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत, त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा. मी अक्षय दादांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हातून हा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. तानाजी भालेकर जे वेलेगावचे जावई आहेत आणि ते मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घेत होते, सो आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी दादांना विनंती करतो की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जा. संतांनी दिलेली आपल्याला शिकवण आहे की अतिथी देव भव. अतिथींना मिळणारा मान, त्यांना मिळणारा सन्मान आणि सन्मानातून नेहमी प्रेम मिळतं आणि प्रेम देणारी, प्रेम घेणारी स्पर्धा अर्थातच राधाई स्मृती चषक 2026. सुंदर आयुर्वेदिक तुळशीचं रोपटं देऊन, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली सुंदर ट्रॉफी देऊन आम्ही तानाजी भालेकर यांचा सन्मान या ठिकाणी करतो. थँक्यू सो मच. तुम्ही या ठिकाणी आलात, या मंचाची शोभा वाढवली. तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये, परंतु हायस्ट पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. सागर पाटील आणि कुणाल पाटील हायस्ट पार्टनरशिप ने खरं तर खेळले आतापर्यंत 71 धावा टीमच्या टोटल मध्ये. मैदानाच्या बाहेर जरूर सागर पाटील गेले, परंतु त्याच्याही बॅटमधून आपल्याला 2 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी, 2 सिंगलच्या बरोबरीनं त्याने धावा बनवल्या गेल्या 18 आणि तो बाद झाला. ही सफलता मिळाली ती म्हणजे 30 ओव्हर मध्ये उदय भोईरला. नवीन फलंदाज निलेश भोईर. द विकेट थांबून खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा का होईना परंतु बॉलने वलन घेतलं आणि हेच आता करायचंय, कारण मागच्या मॅच मध्ये 88 धावसंख्येचं टार्गेट असताना फक्त 16 धावसंख्येच्या फरकाने भावाले संघ पराभूत झाला. म्हणजे या खेळपट्टीवरती धावा बनवण्यासाठी ना तुम्हाला पार्टनरशिप ची गरज लागते. हे एकाच इनिंग मध्ये दाखवलं केवनी दिवेने, परंतु नेक्स्ट इनिंग मध्ये या धावसंख्येचं जास्त बर्डन नको ना, मग येणारे 3 बॉल चांगले टाकावे लागतील. हाही बॉल चांगला आहे. दुसऱ्यांदा प्लॅना मिस. एका बाजूला कुणाल पाटील बघतोय की समोर खेळाडू बदलला गेलाय, कारण सागर पाटील होते, त्याच्या बॅटमधून 18 धावा आल्या. त्याच्यानंतर निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला क्रमांक 3 वरती, वन डाऊन पोझिशन वरती आणि त्याच्या विरोधात लागोपाठचा दुसरा बॉल डॉट टाकलाय उदय भोईरने. चांगली बॉलिंग आतापर्यंत झाली आहे, कारण षटकार वगळता खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंगला हँडल केलं उदयनं. आउट विकेट. यावेळेला लॉफ करण्यात आलाय, सुंदर फटका, 2 डॉट बॉल आणि त्याचं प्रत्युत्तर अगदी पायातून उचलला बॉल निलेश भोईरने आणि पाठवण्यात आला लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर, षटकार. डिलिव्हर हा फटका, कारण याच्या अगोदर ऑफस्टंप वरून वेगाने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जात होते. त्यानंतर यॉर्कर बॉल करण्याचा प्रयत्न, कदाचित एसटीला हिट करायचं होतं, परंतु यॉर्कर बॉलवरती सिक्सर आला. शेवटचा बॉल कडा लागली, बॉल मागे चाललाय. आता अडवला थर्डमॅनने, डायरेक्ट हिट या ठिकाणी केलंय, परंतु दुसऱ्या बाजूला पोहोचला कुणाल पाटील. ते सांगत असताना अंपायर्स आणि फर्स्ट इनिंग या ठिकाणी संपली आहे.
फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला धावा पाहायला मिळतात 78 आणि 79 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे माई 11 धामणगाव या टीम समोर. हर्षी पाटील यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी दादांना विनंती करतो की तुमचाही सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत. त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा. हा सन्मान आपण या मंचावरती करतोय. जे जे पाहुणे या मंचावरती आपल्याला उपस्थित पाहायला मिळाले त्या सगळ्यांचा आपण सन्मान या स्पर्धेमध्ये बघितलाय. कारण या स्पर्धेची हीच ओळख आहे. या ओळखीनेच अनेक सारे मैत्रीचे संबंध या स्पर्धेमध्ये जपले जातात. अनेक साऱ्या मान्यवरांना तुम्ही बघितले आणि त्या मान्यवरांना मान देणारी स्पर्धा अर्थातच राधा स्मृती चषक 2026. आणि पुन्हा एकदा SSS.in माध्यमातून जे प्रेक्षक जुळतात त्यांचंही आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. हा चांगला टेलिकास्ट सुरू आहे SSS लाईव्ह प्रोफेशनल ब्रॉडकास्टिंगचं. अनेक साऱ्या अशा वाहिनी आहेत ज्या वाहिनींनी खरं तर अनेक साऱ्या क्रिकेटरांना ही वेगळी उंची दिली, एक वेगळी ओळख दिली. त्यामधलीच ही वाहिनी अनेक वेळा भिवंडी विभागामध्ये या वाहिनीचं काम तुम्ही सुसज्ज बघितलं. तसेच हर्ष म्हात्रे यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. हर्ष म्हात्रे पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना खरं तर 78 धावा बनल्या. 79 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. जिथे धामणगाव संघाला आपण सुरुवातीपासून सरासरी जर बघितली तर एका चांगल्या सरासरीला खरं तर मेंटेन ठेवावं लागेल. कारण 79 धावा 5 ओव्हरची मॅच म्हटली गेली तर प्रत्येक ओव्हरमध्ये 15.80च्या सरासरीनं या धावा बनवायच्या आहेत. एक मोठं बॅटल आता त्यांच्या समोर आहे. आपण असं म्हणू शकतो की एक मोठंही चॅलेंज आहे. परंतु क्रिकेटमध्ये चॅलेंज ऍक्सेप्ट करण्याची ताकद तुम्हाला ठेवावीच लागते. कारण प्रत्येक वेळेला आपणच जिम्मेदारीचा खेळ खेळत असताना प्रत्येक वेळेला अशा कठीण प्रसंगातून वावरत असताना यशस्वाचा रस्ता जर तुम्हाला शोधायचा असेल ना तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती मेहनत. आणि क्रिकेट हा मेहनतीचा आणि जिद्दीचा खेळ. असं म्हटलं जातं की देव सगळ्यांना हिरा म्हणूनच जन्माला घालतो, परंतु चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. आता मित्र म्हणून तेच करायचं की 78 धावा बनल्यात, 79 धावा बनवायच्या आहेत. सुरुवातीपासून जी भागीदारी मेंटेन ठेवायची आहे त्या भागीदारीला जर मेंटेन ठेवलं टीम माई 11 धामणगावने तर या धावा पूर्ण होऊ शकतात. त्यासाठी सेकंड इनिंग मध्ये आपण खरं तर आलोय. मी विनंती करेन की टीम मीटिंग घेऊ नका. टीम सुमित कुमार केवनी दिवे टीम मीटिंग घेऊ नका. लवकरात लवकर तुमची टीम मीटिंग संपवा आणि लगेचच आपण या सामन्याला सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. केलेली मेहनत त्या सफल होताना तुम्हाला पाहायला मिळते. अनिकेत पाटील, विराज पाटील, धनराज पाटील, अल्पेश पाटील यांच्याशी संपर्क खरतर साधून या स्पर्धेचं आयोजन तुम्ही बघताय. राधा स्मृती चषक 2026 GCAच्या अंतर्गत खरतर या स्पर्धेचं तुम्ही आयोजन बघितलं. त्या GC अंतर्गत ही स्पर्धा त्या ठिकाणी खेळवली जाते. आणि खास करून एक खास आकर्षण, जे आकर्षण तुम्ही जरूर बघताय की 5-5 ओव्हरचे सामने. आणि पहिल्या दिवसामध्ये दिवा स्पोर्ट्स दिवा या स्पर्धेला खरं तर
एक असा संघ मिळाला जो कालच्या दिवसामध्ये क्वालिफाईड झालाय. सो दिवा स्पोर्ट्स दिवा या टीमला मी विनंती करतोय की तुम्हाला जी वेळ दिली होती 4:30 त्या वेळेत तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचं सर. त्याच्या अगोदरही आले तरी चालेल, परंतु 4:30 ही वेळ तुम्हाला दिली होती, त्याच्यामुळे तुम्ही त्या टायमावरती उपस्थित राहा. आयुष भोईर आणि त्याच्या जोडीला आपण बघताय तर सतीश माळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. मोठ्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं आहे. त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी ना मी तर म्हणेन 2 पॉवर प्लेचे जे षटक आहेत ना, त्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्या दोन्ही षटकांना कॅपिटलाइज करावंच लागेल. कारण जेव्हा पॉवर प्ले सुरू असतो ना तेव्हा आपल्याकडे मुभा असते, आपण खतर फटके खेळू शकतो फिल्डिंग पोझिशन बघून. त्याच्यामुळे हे 2 पॉवर प्लेचे षटक महत्वाचे असतील. पहिलाच बॉल इनफिल्डला क्लिअर, मिड ऑन नव्हता, लॉंग ऑन नव्हता, त्याचाच फायदा उचलला. आणि तीच आपण चर्चा करत होतो की पॉवर प्लेच्या षटकाला कॅपिटलाइज केलं तर हा आकडा काही माग नाहीये टीम धामणगावसाठी आणि आलाय लॉंग ऑनच्या बाहेर चौकार. क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु आता अडकवलाय. शॉट कव्हरला फिल्डर, नो मिस्टेक, कोणती मिस्टेक त्यांनी केली नाही आणि चौकारचं प्रत्युत्तर देवेंद्र देत असताना मैदानाच्या बाहेर आयुष भोईर. पहिला चौकार अगदी टप्पा समोर होता, मिडॉनला भेदत असताना लॉंग ऑनला बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने पॉवरफुल बॉलरला यूज केला जातोय. देवेंद्र पाटील जो जरूर बॅटिंग वरती येण्याची त्याला गरजही भासली नाही, कारण कुणाल पाटील, सागर पाटील आणि निलेश भोईर यांना तुम्ही बघितलं, हे 3 टॉप ऑर्डरचे बॅट्समन त्यांनीच पूर्णतः काम त्यांचं पूर्ण केलं. 50 धावा बनवल्या कुणाल पाटीलने, 18 बनवल्या सागरने, निलेशने बनवल्या 7. त्यांच्याच तिघांच्या खरतर बॅटिंग वरती असताना हे धावफलक तुम्ही बघताय तर 78 आणि 79चं टार्गेट असताना पहिलाच बॉल चौकार आल्यानंतर देवेंद्र पाटीलने त्याचे इरादे स्पष्ट केले. एक लिगल बॉलची खरतर डिलिव्हरी केली, त्यानंतर शॉट कव्हरला तुम्ही बघितलं तर फिल्डरला कॅच पकडत असताना आणि मैदानाच्या बाहेर आयुष भोईर आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय चेतन ठाकरे. 1 डाऊन पोझिशन वरती तो आलाय. 79 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट आहे. त्या टार्गेटला पूर्ण करण्याच्या अनुमानाने नुकतीच एक विकेट गमावली आहे टीम मायू 11 धामणगावने. देवेंद्र पाटील तयार, ऑन साइडला खेचला फटका. पॉवर प्ले आहे बट फिल्डर ही होता त्या ठिकाणी. शॉट मिड विकेटला फिल्डर नव्हता, परंतु डीप मिड विकेटला फिल्डर ठेवण्यात आला होता. त्या फिल्डरला तुम्ही बघितलं चांगलं फिल्डिंग करत असताना तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 5. जी सरासरी 15.80 ची आहे ना, ती सरासरी जर मेंटेन ठेवत राहिला नाही टीम धामणगाव तर मग पुढे जाताना खरं तर तो प्रेशर वाढतच जाईल. कारण ज्या सरासरीनं आपल्याला खेळायचं आहे, प्रत्येक खेळाडूच्या माइंडमध्ये एक आकडा असतो, ज्या आकड्याला क्रॉस करून तुम्हाला जायचं असतं. मग वारंवार तुमच्या मनामध्ये तेच असतं की प्रत्येक ओव्हरमध्ये तो आकडा पूर्ण झालाच पाहिजे. मग तो कधी कधी आपल्याकडनं खेळ अपेक्षित होत नाही ना, त्यानंतर मग तो प्रेशर वाढत जातो, मग आपण अंडर प्रेशर क्रिकेट खेळतो. त्याच्यामुळे आता इथनं प्रेशराइज क्रिकेट न खेळावं त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये टिकावं लागेल. सतीश माळीला सुद्धा तो आहे डावकुरा, आणि डावकुरा त्याचा खेळ ना आजच्या दिवसामध्ये तुम्ही खूप चांगला बघितलाय, त्याच्यामुळे मैदानाच्या आतमध्ये त्याला खेळावं लागेल. द विकेट मागे खेळण्याचा प्रयत्न, टप्पा जो होता त्या टप्प्याला बघूनच खरं तर बॅट फिरली होती, परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाहीये, परंतु रिझल्ट मिळेल धामणगावच्या बाजूने. कारण डाऊन द लेग स्टंप बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, तिथून व्हाईट बॉल ची समाप्ती करत असताना देवेंद्र पाटील तिथनं आपल्याला पाहायला मिळते एक्स्ट्राची सिंगल आणि टीमची धावसंख्या 6. 3 बॉल मध्ये मी तर म्हणेन की एखादा मोठा फटका 10 पेक्षा जास्त धावा यावा तेव्हा ही सरासरी मेंटेन राहू शकते 3 धामणगावच्या बाजूने. आता ही लेग स्टंपच्या बाहेर बॉल, सेकंड बॉल व्हाईट. पुन्हा एकदा अंपायर वळतात आमच्याकडे, पुन्हा एकदा सांगतात की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या वाढत असताना धावा झाल्या 7. सेकंड इनिंग मध्ये आपण आहोत जिथे 79 धावसंख्येचं टार्गेट बनवायचं आहे मायू 11 धामणगावला. सुमित कुमार केवनी देवे या टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना 78 धावा बनवल्यात. द स्टंप आता लॉफ केलाय, सुंदर फटका बॅटच्या परफेक्टली फ्लो मध्ये आला आणि डाऊन द ग्राउंड हा फटका खेळत असताना सुपर टायमिंग, बॉल बॉलच्या बाहेर सतीश माळीचा तडाखा षटकार.
लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ अगदी धनुष्य बाणासारखा सरळ बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. ओव्हर दी बॉलर हेड परफेक्टली डिलिव्हर हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला, जिथून आपल्याला पाहायला मिळतो षटकार. ओव्हर द विकेट. आता टर्न केला बॉलला, पण तो बॉललाही टर्न करण्यात आलाय. फिल्डर डाऊन दी बॉल, परंतु कॅच ड्रॉप. इझी कॅच होती. आणि क्रिकेट तुम्हाला तेच सांगतं की कॅचेस विन द मॅचेस. या मॅच मध्ये जरूर मोठं टार्गेट तुम्ही ठेवलं अपोजिट टीम वरती, परंतु तुम्ही फिल्डरने जर चुकी केली तर मग गोलंदाजांचा आत्मविश्वासही थोडासा कमकुवत होत असतो. ट्रॅप रचला होता, कारण डावकुराच्या बॅटरसाठी डीप मध्ये स्क्वेअर लेग ठेवण्यात आला होता, जो स्ट्रॉंग झोन आहे बॅटर सतीश माळीचा. परंतु त्या स्ट्रॉंग झोन मधून तुम्हाला मिस्टेक पाहायला मिळाली. तिथे मिळाला धाबा 2 आणि 2 ने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 15. आतापर्यंत बॉल जरूर जास्त खेळत, परंतु त्या अनुमानाने असे मोठे फटके जर येतील तर हा रिझल्ट कधी चेंज होऊ शकतं. शेवटच्या बॉलवरती तुम्हाला तर पाहायला मिळाला चौकाराने. अशा पद्धतीने आपण बघताय तर एक षटक संपलं, ते म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19. फर्स्ट इनिंग मध्ये आपण जेव्हा पहिल्या षटकाचा खेळ बघितला तेव्हा सागर गुळवीच्या विरोधात 17 धावा आल्या होत्या. तशाच पद्धतीने या ओव्हरमध्ये देवेंद्र पाटीलच्या विरोधात आल्या धावा 19. 15.80च्या सरासरीनं धावफलक बनवायचं होतं. आणि आता आपण जर बघितलं तर पहिल्या ओव्हरसाठी 6 मिनिटं घेतलेली आहेत टीम सुमित कुमार केवनी देवे. सो विनंती करेन की जास्त वेळ घेऊ नका. टीम हडल, टीम कॉन्फरन्स मीटिंग घेणं तुम्हाला अलाउड नाहीये. 79 धावसंख्येचं टार्गेट असताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण 19 धावा बघताय. म्हणजे आता जी सरासरी होती 15.80ची ती सरासरी आता बदलेल. आता ती सरासरी 15 वरती आली, कारण आतापर्यंत 19 धावा आल्यात. सो 60 धावा अजूनही 24 बॉल मध्ये बनवायचे या मॅच मध्ये. 4 ओव्हर आणि 60 धावा ऑन पेपर. जरी हे जर इक्वेशन तुम्हाला महागडं वाटत असेल ना, तरी ते सोपं करण्याची ताकद ना सतीश माळी आणि चेतन ठाकरेकडे आहे. कारण त्यांच्यामधली पार्टनरशिप जर राहील, आणि आपण ती चर्चा केली होती की फर्स्ट इनिंग जेव्हा संपली तेव्हा आपण ती चर्चा केली होती की विशेष अशा मोठ्या पाटल्याला जर तुम्हाला क्रॉस करायचं असेल ना, तर सगळ्यात महत्वाचं असतं की तुमचं मैदानाच्या आतमध्ये टिकणं, अर्थातच तुमची पार्टनरशिप होणं. आणि ती पार्टनरशिप होणंच आता या ठिकाणी गरजेचे आहे टीम धामणगावसाठी. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. सेकंड ओव्हर मध्ये आलाय सागर, पण तो टर्न केला बॉलला. पडल्यानंतर डावकुरा त्याच्या बॅटरसाठी आउट कटर होता, बाहेर निघणारा बॉल. सागर पाटीलचा बॉल तुम्ही बघितला तर टप्पा पडल्यानंतर बाहेर निघला. इथे चॅलेंज देण्यात आलं होतं सतीश माळीला, परंतु त्याला बीट करत असताना आपण बघितलं तिथून आपल्याला पाहायला मिळतो डॉट बॉल. आणि आता 23 मध्ये बनवायचे 60. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर जरूर आहेत, परंतु टप्पा पडल्यानंतर त्याच्या डोळ्यासमोरून बॉल मिड विकेट बॉलच्या बाहेर चौकार. मिडविकेट बॉर्डलाईनच्या बाहेर चेंडूला पाठवण्यात आलं. पहिला डॉट बॉल जो खेळला गेला ना खर तर सागर पाटीलचा, त्यानंतर आपण बघितलं तर त्या डॉट बॉलची रिकव्हरी करण्यात आली. टप्पा परफेक्टली खर तर फ्लो मध्ये आणण्यासाठी थोडासा फ्रंट फूट चेक केला सतीश माळीनं, आणि बॉलला लॉफ करत असताना डीप मिडविकेट बॉर्डलाईनच्या बाहेर तो चौकार आला. आणि चौकाराने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे टीमच्या टोटल मध्ये धावा झालेल्या आहेत 24. 22 धावा झाले 22 पहिल्या ओव्हरमध्ये. चला मॅच बॉल घ्यायचा आहे. आम्ही रिकरेक्शन, एक छोटंसं रिकरेक्शन होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्यात आणि आता हा चौकार आलाय. सो धावा झाल्यात 22. ऑन बोर्ड 22 धावा या चौकाराच्या बरोबरीनं
अजून भरपूर लांबचं अंतर क्रॉस करायचं आहे. त्यासाठी ही पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये खरं तर डगआउट मधल्या खेळाडूंनाही वेगवेगळ्या उत्साहामध्ये नेल. कारण सुरुवातीला जो फलंदाज बाद झाला आयुष भोईर, तो सोबतीला गेला होता सतीश माळीच्या, परंतु तो बाद झाल्यानंतर चेतन ठाकरे हे चांगला खेळ करतोय, परंतु आपण सतीशच्या बॅटमधून चौकार बघितलाय. शॉर्ट बॉलचा वापर, कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट टर्मिनलला फिल्डर, परंतु डायरेक्ट हिट नाहीये. बॅकअपला फिल्डर नसल्या कारणाने तो डायरेक्ट हिट केला नाही. इथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं हे जे दुसरं षटक आहे ना, या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये जशा धावा आल्यात तशा जर धावा बनल्या तर मित्र म्हणेन जी सरासरी थोडीशी अंगलट वाटत होती ना, ती सरासरी कुठेतरी सोपी वाटायला लागेल. परंतु त्यासाठी जे बॉल येतात आपल्याकडे घातक त्याचे सागर पाटीलचे, त्यांचाही बचाव करावा लागेल. फिल्डिंग पोझिशन बघून फटके खेळावे लागतील. विचार करावा लागेल की डगआउट मधून अजून काहीसा प्रेशर नकोय. त्यासाठी क्रिकेटच्या खेळामध्ये ना तुम्ही नेहमी टेक्निकचा वापर करा आणि त्याच टेक्निकची आणि आक्रमकतेची मित्र म्हणेन आता धामणगावला गरज आहे. राऊंड द विकेट वळवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. या मॅच मध्ये खरं तर सेकंड इनिंग मध्ये 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात. इथे कॅच ड्रॉप होत असताना इझी कॅच होती, सॉफ्ट डिसमिसल व्हायला हवं होतं, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगला कॅच ड्रॉप होत असताना तिथूनही आपल्याला पाहायला मिळते सिंगल. टीमची टोटल आता 24 या आकड्यावरती. लक्ष्य या मॅच मध्ये 79 धावसंख्येचं होतं आणि आतापर्यंत 1.4 षटकांचा खेळ संपलाय, जिथे पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे सागर पाटीलचं. चला जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या ओव्हरसाठी तब्बल तुम्ही खरं तर 6 मिनिटं घेतलेली आहेत. 24 धावा, 24. नेक्स्ट बॉल, शॉर्ट बॉलचा वापर, पण तो प्लेस चांगला केलाय. डीप मध्ये फिल्डर नाही आहेत. इनफिल्डला क्लिअर करत असताना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर खरं तर पळत होता बॉलला अडवण्यासाठी, परंतु खूप आउटफील्ड फास्ट होती आणि बॉल चला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरून डीप एक्स्ट्रा कव्हर बॉलच्या बाहेर चौकार. माळी शेवटचा बॉल या ओव्हर मधला. ऑप्शनच्या जास्त बाहेर वळवण्याचा प्रयत्न, अवे प्ले फ्रॉम द बॉडी, पण तो प्ले झाला नाही. अर्थातच खेळण्यासाठी गेला नाही पुढे, कारण बॉडी पासून हा दूरच बॉल होता. बॅटच्या रेंज पासून दूर ठेवायचं होतं या बॉलला, परंतु जास्त चेंडू दूर ठेवण्यात आला. त्याच्यानंतर आतमध्ये आणण्यात आला. डावकुऱ्याच्या बॅटरसाठी डावकुऱ्याच्या बॉलरची रणनीती होती, परंतु आता त्याने साईड चेंज केली आहे. त्याच्या नॅचरल साईडने तो आलाय. अर्थातच ओव्हर द विकेट, परंतु डाऊन द ग्राउंड, अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. टप्पा पडला आणि बॉल अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा. चौकाराने षटक संपलं दुसरं आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 33, जिथे बॅटिंग करतोय मायू 11 धामणगाव. सुंदर फटका होता. परफेक्टली बॉलच्या मिनिटमध्ये खेळत असताना शेवटचा बॉल यॉर्कर करण्याची चुकी गेली. गोलंदाजाला आपण बघितलं तर सागरला, कारण चुकी केल्यानंतर आपण त्याच्यावरती तो मोबदलाही बघितला. खरं तर डावकोऱ्या त्याच्या बॅटरच्या बॅटमधून ज्या धावसंख्या येतात ना, त्या धावसंख्या कधी स्टॉप झाल्या असत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुटलेला तो झेल, स्क्वेअर लेगला ती सोडलेली कॅच मी तर म्हणेन आता खूप महागडी ठरत चालली आहे. कारण कॅच ड्रॉप झाल्यानंतर आक्रमक तुम्हाला पाहायला मिळाला सतीश आणि त्याच्या बॅटमधूनच शेवटच्या बॉलवरती चौकार आला. 79 धावसंख्येचं टार्गेट होतं. आतापर्यंत बनल्या धावा 33, म्हणजे येणाऱ्या 18 बॉलमध्ये अजूनही 46 धावा बनवायचे आहेत, म्हणजे सरासरी आता 15.33. मग क्रिकेटचा खेळ आकडेवाढीचा खेळ, जिथे आकडे नेहमी बदलत असतात. आता त्या बदललेला आकडा कदाचित खेळाडू कक्षामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करतोय. कारण 79 धावसंख्येचं टार्गेट चेस करण्याच्या अनुमानाने दोन्ही ओव्हरला खूप चांगल्या पद्धतीने खरं तर कॅपिटलाइज केले. आता 5 फिल्डर डीप मध्ये, त्या डीप मध्ये असलेल्या
खरं तर फील्ड पोझिशन मध्ये सध्या तरी जो चेंजेस आहे तो करतोय कुणाल पाटील, कारण तोच आलाय आता ओव्हर नंबर 3 मध्ये. जा कुणाल पाटीलने आजच्या दिवसातली दुसरी अर्धशतकीय खेळी पूर्ण केली, तोच बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल ऑन साइडला, सुंदर फटका, ताकदीचा वापर, पॉवरफुल पुल करत असताना बॉलला पाठवलाय मैदानाच्या बाहेर, गुल, षटकार. सध्या तरी खेळ सुरू आहे आणि चांगला खेळ तुम्ही सध्या तरी भारताचा बघताय. ऑनलाईन जाऊन तुम्ही तो स्कोर चेक करा की कशा पद्धतीने सध्या तरी भारत खेळतोय. आणि ओडीआय मध्ये खरं तर एवढ्या षटकामध्ये एवढ्याशा धावा बनणं म्हटलं गेलं तर कमीच आहेत, कारण आतापर्यंत 32व षटक चालू आहे आणि 148 वरती 4 गडी बाद झालेत भारताचे. सो थोडासा खंत वाटत असावा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना. सिंगल आली षटकारानंतरची, स्ट्राईक रोटेशन घेत असताना करत असताना धावा झालेल्या 40 षटकारानंतरची आपल्याला पाहायला मिळते सिंगल. सतीश माळे आता आलाय स्ट्रायकिंग वरती. या खेळाडूकडे ना खरं तर खूप साऱ्या आशा अपेक्षा आताही राहिल्यात, कारण प्रत्येक बॉल आपण त्याचे जर बघितले ना तर त्याच्या समोर येणारे प्रत्येक बॉल तो खूप चांगले खेळतोय आता तरी. ओव्हर द विकेट, व्हाट अ शॉट, सुंदर फटका, परफेक्ट मिडल ऑफ द प्लेट. काऊ कॉर्नर क्लिअर करत असताना वाऱ्यासह बॉलला फेकलाय बॉर्डरच्या बाहेर, षटकार. वरती राज्य करणारे हे संगीत एकनाथजी माळी यांच्या स्वमुखातून ते गायलं जाणार तर संगीत जेव्हा जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तेव्हा एक वेगळी ऊर्जा मिळते. आणि क्रिकेटच्या परिपाटलावरती जर तुम्ही रायगड विभागामध्ये गेलात ना तर एकनाथजी माली यांचे विविध गाणे तुम्हाला डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायलाच मिळतील. 15 मिनिटं ते अजून एक फटका फिरून खेळला, परंतु आता फिल्डर आहे तिथे मिस्टेक झाली. दुसरी मिस्टेक, 2 जीवनदान या ठिकाणी मिळत असताना सतीशला आणि इथनं 2 धावाही या ठिकाणी पूर्ण होत आहेत. पण त्याच खेळाडूकडून त्याच झोन मध्ये ती कॅच ड्रॉप झाली. त्यानंतर आपण बघितलं तर रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न, जरूर ही कॅच अवघड होती परंतु याच्या अगोदरची कॅच जर आपण बघितली तर सोपी होती. ती सोडल्यानंतर विध्वंसक तुम्ही बघितला, कॅच ड्रॉप झाल्यानंतर तुम्ही 2 चौकार 1 षटकार बघितले सतीश माळी याच्या बॅटमधून. आणि आताही धाबा 2 यावेळेला आताही खरं तर उचलण्याचा प्रयत्न, परंतु व्यवस्थित बॅटच्या संपर्कात नाहीयेत. बॉल पुन्हा एकदा डीप मध्ये चाललाय, अजून 2 धाबा कदाचित मिळतील आणि या 2 धाव्याने आता टीमची टोटल जे आहे ते पुढे जात असताना 50 या आकड्यावरती. हलवार पद्धतीने आपल्याला असं वाटत होतं की 79 धावसंख्येचा जो टार्गेट आहे त्या टार्गेटला कुठेतरी थोडंसं मागणं खरं तर ठरवण्याचा प्रयत्न करतील ते म्हणजेच बॉलर टीम केवनी दिव्याचे. परंतु आतापर्यंतच्या प्रत्येक ओव्हरमध्ये ना अटॅकच झाला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 15 आणि आतापर्यंत जर आपण बघितल्या तर कुणाल पाटीलच्या विरोधात खूप चांगल्या धावा येतात. 2 षटकार आले, 2 दुहेरी, 1 सिंगल. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 50. आणि हा शेवटचा बॉल या ओव्हर मधला, शेवटचा बॉल त्यालाही खोदून काढलाय, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रूला खर तर सांभाळत असताना कुणाल पाटीलचा शेवटचा बॉल खूप चांगला राहिला. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 79 धावसंख्येचं टार्गेट बनवल्यात आतापर्यंत 50, म्हणजे येणाऱ्या 12 बॉल मध्ये 29 धावसंख्येची गरज जिंकण्यासाठी हा सामना मायू 11 धामणगाव या टीमला. थोडासा वेळ जरूर आपल्याकडे डीजे कडे जाऊयात आणि ऐकूया एक सुंदर संगीत आणि त्या संगीतानंतर पुन्हा एकदा आपण वळू मॅच कडे.
षटक हाताळलं होतं. त्या 15 धावा रोखणं ही खूप महत्वाची बाब होती. परंतु आता ज्या 15 धावा त्यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केल्यात ना, त्या सगळ्या गोष्टी वगळता आता 12 बॉलमध्ये 29 धावा कशा रोखायचे आहेत ना, त्याच्यावरती फोकस करावा लागेल टीम केवनी दिवेला. परंतु आता स्ट्रायकिंग इन वरती चेतन ठाकरे जो 1 डाऊन वरती गेला होता. यावेळेला फटका सुंदर आहे, परंतु हवेमध्ये बॉल जास्त उंच, लांबी कमी आहे आणि त्या ठिकाणी वेल जज कॅच. अगदी समोर होता बॉल, जितू होते त्या ठिकाणी. बॉलकडे बघत असताना बॉडीचा बॅलन्स त्याने थांबवला गेला, राखला गेला आणि इथनं फलंदाज बाद मैदानाच्या बाहेर. चेतन ठाकरे संगीत. आणि एक काळ या चित्रपटाची खूप चर्चा झाली, कारण या चित्रपटामध्ये भरपूर सारा सस्पेन्स आहे, भरपूर सारे इमोशन्स आहेत जे प्रेमावरती आधारित. तो चित्रपट जर खरं तर तुम्हाला वेळ मिळाली तर पुन्हा एकदा बघा. आणि आपण असं नेहमी अल्पेश दादा म्हणतो की ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. आणि जुन्या चित्रपटांमधलं काहीच खरं तर असं सस्पेन्स असणारं जे चित्रपट असतात त्यामध्ये काही बघणं वेगळंच मजा असते. त्याच्यामुळे डीजे मंचच्या माध्यमातून ते संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं. आता बॉल लेग स्टंपच्या बाहेर टाकण्यात आला. विकेट किपरला इथे कळालं गेलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश भोईर, परंतु त्याच्या विरोधात वेगाने टाकायचा होता बॉल सागर पाटीलला, परंतु विकेट नंतर त्याची दिशा थोडीशी चुकत असताना यावेळेला जो बॉल टाकला होता ना, तो लेग स्टंपला परफेक्टली हिट करायचं होतं. कारण डावकुरा बॉलर आहे, सध्या तरी राऊंड द विकेटने बॉलिंग करतोय आणि तो यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतोय बॅटरला. आता यॉर्कर ती चर्चा करत होतो की जेव्हा जेव्हा डावकुऱ्या हाताचा बॉलर एखाद्या उजव्या हाताच्या बॅटरसाठी त्याला यॉर्कर बॉल टाकायचा असो ना, तेव्हा सगळ्यात आधी तो निवडतो तो म्हणजे राऊंड द विकेट. कारण तो एक वेगळा अँगल बनतो यॉर्कर टाकण्यासाठी आणि त्याच अँगलने हा बॉल खांद्याच्या वापराने यॉर्कर टाकत असताना भावेशला अजून एक यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु त्याला पाठवण्यात आलाय जिथे आमचे प्रेक्षक बसल्या त्या प्रेक्षक स्टँड मध्ये. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 22चा सिक्सर. मी तर म्हणेन आता पूर्णपणे एंटर झाला या मॅच मध्ये धामणगाव, कारण सुरुवातीला होणारा अटॅक त्यांनाही माहिती आहे की आपल्या टीमला वाचवेल. 79 धावसंख्येचं भलं मोठं डोंगर समोर असताना सुद्धा डगमगला नाही कोणत्याच परिस्थितीमध्ये. खरं तर स्वतःला न डगमगून देत असताना आतापर्यंत बॅटिंग धावा झाल्या 57, म्हणजे अजूनही या मॅच मध्ये 23 धावसंख्येची गरज आहे. 22 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक असताना 9 बॉल 22 धावा. व्हाईट बॉल आला, त्याच्यानंतरचा षटकार डॉट बॉल नंतर तुम्ही बघितला जो अटॅक राहिला भावेश भोईरचा, आणि आता 9 मध्ये 22 धावा बनवायचे. अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण तो जास्त सफल झाले आणि जो उजवा स्टंप बघितला होता टर्न करत असताना बॉल त्याच्याच वरती परफेक्ट तुम्हाला हिट करताना पाहायला मिळाला. षटकारचं प्रत्युत्तर भावेश बाद. समीकरण 8 चेंडू 22 धावेचे. कदाचित या काहीशा धावसंख्या ज्या खरं तर बनतायत त्या बनलेल्या धावसंख्या आपण बघताय तर पूर्णतः सतीश माळीच आहेत. त्याला जर स्ट्रायकिंग इन वरती आणलं असतं तर कदाचित हा बेनिफिट मिळाला असता. परंतु क्रिकेट हा खेळच असा आहे जिथे जर आणि तर या दोन गोष्टींना काहीच अर्थ नाही. कदाचित या बॉलवरती बाद होणारा फलंदाज भावेश भोईर त्यालाही मोठ्या फटक्याने अजूनही सामन्याला क्लोज आणायचं होतं, परंतु त्याच्या जाण्याने कुठेतरी एक वेगळा दडपण आलाय. तेजस भोईर आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. त्याच्या समोर इक्वेशन आहे की आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये बनवायच्या धावा 22. दुसऱ्या बाजूला फिल्डिंग सेट करण्यात आली आहे. डीप मध्ये 5 फिल्डर अगदी सीमेचं रक्षण करत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. अजून एक राऊंड द विकेट यॉर्कर, परंतु त्याला खोदून काढलाय. टप्पा पडला आणि आला हातामध्ये बॉल. माहिती येतो फिल्डरला सुद्धा की आता स्ट्राईक सतीश आपल्याकडेच घेईल.
त्याच्यामुळे एक सिंगलच खरं तर बनवणं हे यशस्वी राहील. त्याच्यामुळे एक सिंगल बनली आहे. टीमची धावसंख्या आता बदलत असताना टीमच्या धावसंख्येमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आतापर्यंतच्या खेळीमध्ये धावा 58 म्हणजे येणारे बॉल शिल्लक 7 आणि 7 मध्ये 21 धावसंख्येची गरज. ऑन ग्राउंड आणि ऑन पेपर सुद्धा ना हे इक्वेशन जर आपण बघितलं तर दोन्ही टीमकडे 50-50 चान्सेस आहेत. परंतु हा बॉल एक जर लिगल आला तर आपण असं म्हणू की जास्त पर्सेंटेज जिंकण्याची आशापेक्षा टीम केवनी दिवे ठेवू शकतोय. परंतु शेवटच्या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला ना तर मग 50-50 चान्सेस मधून थोडासा खरं तर पर्सेंटेज वाढेल. अर्थातच मग 60% पर्सेंटेज पुढे होईल ते म्हणजेच या जिंकण्याच्या अनुमानाने संघ धामणगाव. परंतु हा इम्पॉर्टंट बॉल घेऊन ज्या पद्धतीने सागर पाटीलने आतापर्यंत बॉलिंग केली आहे या ओव्हरमध्ये 2 विकेट त्यांनी मिळवलाय. सुरुवातीच्या षटकामध्ये त्याला जरूर विकेट मिळाली नव्हती ते षटक दुसरं होतं. परंतु आता या षटकामध्ये आपण जर बघितलं ना तर 2 विकेट त्यांनी मिळवले. परंतु त्याच्या समोर कोण आहे तर सतीश माळी ज्याच्या बॅटमधून ऑलरेडी खूप चांगल्या धावा आलेल्या आहेत. तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय ऑन द मार्क. शेवटचा बॉल करायला लागली आहे आणि अशा अपेक्षा जरूर ज्या खेळाडूने ठेवल्या होत्या या मॅच मध्ये विजयासाठी टीम धामणगावला तीच आशा अपेक्षा शेवटच्या बॉलवरती कुठेतरी भंग होत असताना सतीश माळी बॅक टू द डगआउट. पण खूप चांगला खेळला. ही सफलता मिळत असताना सागर पाटीलला आता खेळ संपला 4 ओव्हरचा. बनवायच्या त्या 79 धावा आता 6 मध्ये कंपल्सरी बनवायच्यात 21. दूर ठेवण्यात आला होता बॉल. बॅटचा स्विंग जबरदस्त होता परंतु आउटसाइड एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. तिथे काही मिस्टेक पाहायला मिळाली नाही विकेट किपरची आणि तिथनं विकेट मिळाली. सतीश माळीला परतावं लागलं मैदानाच्या बाहेर आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय जो क्रमांक 6 वरती आलाय मिस्टर मोहित भोईर. 6 मध्ये आता 21 बनवायचे. एखादा मोठा फटका मी तर म्हणेन की या मॅच मध्ये इंटर करू शकतो टीम धामणगावला. परंतु मोठे फटके ज्या खेळाडूच्या बॅटमधून येत होते सतीश माळी तो परतलाय मैदानाच्या बाहेर. त्याने बनवल्या धावा 30. आता मोहित भोईर आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तो नॉन स्ट्रायकर रेणवती आहे. तर तेजस भोईर ज्याने एका धावसंख्येने आपल्या खरं तर डावाची सुरुवात केली होती तो असेल ऑन द स्ट्राईक. परंतु आता डेथ ओव्हर मध्ये आलाय कैलाश. त्याला रोकायच्या धावा 21. या खेळाडूकडे खरं तर अनुभव आहे. अनेक वर्ष खेळाडू खेळला विथ द बॉल. त्याचा प्रदर्शन आजवर दिवे टीमच्या माध्यमातून खूप चांगला राहिलाय. परंतु आता त्याच्या समोर एक चॅलेंजेबल आकडा आहे जो त्याला रोकायचा आहे. अर्थातच 21. 6 बॉल 21 रोकायचे. स्ट्रायकिंग इन वरती तेजस भोईर. या ओव्हरचा पहिला बॉल कमी गतीचा यॉर्कर होता. ऑनसाइडला ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर सेकंड साठी चान्स घेतली आणि त्या 2 धावा होतात कंप्लीट. मी तर म्हणेन चुकीच्या एंडला फेकी आली. जर नॉन स्ट्रायकर एंडवरती फेकी जर आली असती तर विकेटही मैदानाच्या बाहेर गेला असता. आणि क्रिकेटमध्ये किती मोल आहे ते खरं जाऊन अनेक साऱ्या अशा खेळाडूंना विचारा एका रन साठी ज्याची मॅन ऑफ द सिरीजची खरं तर बाईक जाते. आणि आजच्या दिवसामध्ये हे झालेलंच आहे. कारण अनेक वेळा आपण असं बघतो की एका धावसंख्येचा ना मोल नंतर भरपूर मोठा होऊन जातो. म्हणजे जरी मरे आलिमघर. इथे यॉर्कर बॉल ऑनसाइडला खोदून काढलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. तोच फिल्डर आता फेकी केली ती म्हणजे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एरियावरती आणि पुन्हा एकदा 30 मिस्टेक आणि तिथे पुन्हा एकदा 2 धावा. एकच मिस्टेक खरं तर जर तुम्ही 2 वेळा करता ना तर ती तुमच्याकडनं मिस्टेकच आहे. कारण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही मिस्टेक करता ती मिस्टेक तुमची पहिली खरं तर सोडून दिली जाते. परंतु त्यानंतर जर तुम्ही दुसरी मिस्टेक करता ना तर ती तुमची मोठी मिस्टेक असते. ही मोठी मिस्टेक करत असताना आता 4 मध्ये 17 बनवायचे आहेत. इथून 2 मोठे फटके यायलाच हवे. हे येणाऱ्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके जर आले ना
तर दबाव टाकू शकतात गोलंदाजांवरती धामणगावचे खेळाडू. ऑफ द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी डाऊन द बॉल जज करतात, परंतु टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर गेला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. मिळतील धावा 4. येतो हा चौकार. असताना जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सतीश माळी होता तोपर्यंत न डगमगता त्यांनी बॅटिंग केली. त्यांनी बनवल्या धावा 30, परंतु तो बाद झाल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये निडर बांधला तेजस भोईर. त्याच्या बॅटमधून आले नुकताच चौकार आता बनवायचे आहेत. 3 बॉलमध्ये 13. येणारा बॉलला खूप महत्वाचा असेल. इथे षटकार जर आला तर या मॅच मध्ये अजूनही डोकं वर केलेल संघ धामणगाव. आणि इथे यू मिस आय विल डेफिनेटली डाव्या स्टंपला हिट करण्यात आलं. ही सफलता मिळतीये कैलाश पाटीलला. फलंदाज बाद. तेजस बॅक टू द पॅव्हिलियन. मैं निकला पकड़ लेके. सो आपण लगेचच या ठिकाणी टॉस करू हा सामना संपल्यानंतर. आणि दिवा स्पोर्ट्स दिवा पहा, काल तुम्हाला 4:30 ची वेळ दिलेली आहे, त्याच्यामुळे 4:30 तुम्हाला या ठिकाणी उपस्थित काही करून राहायचंच आहे. कारण आज आपण काही करून सेमीफायनल खेळवणार आहोत, त्याच्यामुळे अजून 3 मॅचेस आहे. विनंती करेन की आजच्या दिवसामध्ये जास्त वेळ आपला गेलाय. सो येणारे संघ विनंती करतो की जास्त वेळ घेऊ नका. 2 बॉल 13 धावा. पुल करण्यात आलाय. हा पण पुल, परंतु डीप मध्ये फिल्डर 2 बाउन्स वरती चेंडूला स्टॉप करण्यात आलाय. आता एकामध्ये 1 चेंडू मध्ये 12 बनवायचे आहेत. असा सामना आपण बघितला होता. जसं वाटत होतं की आलिमगड संघ खरतर मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या बाहेर जाईल, परंतु काय लढला तो संघ. फक्त एका धावेने त्यांचा पराभव झाला. आणि ऑनसाइडला आता बॉल चाललाय. या मॅचला खरतर 12 धावसंख्येच्या अंतराने जिंकताना तुम्ही बघताय सुमित कुमार केवनी दिवे. खूप चांगले लढले मायू 11 धामणगाव. तुम्हाला नेक्स्ट स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि कॉंग्रॅच्युलेशन म्हणूयात सुमित कुमार केवनी दिवे. सो नेक्स्ट मॅच मध्ये सुमित कुमार केवनी दिवा आणि चौथा इरवा मानकुली या 2 टीम मध्ये मॅच असेल. सो कॅप्टनला विनंती करतोय की लवकरात लवकर तुम्ही टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट खूप चांगल्या पद्धतीने खेळ झाला. फर्स्ट इनिंग मध्ये ज्या धावा बनल्या 79 धावसंख्या बनवण्याच्या मागे तुम्ही चांगली मेहनत बघितली. या स्पर्धेतली दुसरी अर्धशतकी खेळी ज्याच्या नावावरती राहिली. कुणाल पाटील मॅन ऑफ द मॅच.